आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। महायुतीकडून मनसेला बिनशर्त पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे। मुंबईतील काही जागांवर महायुती मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे। म्हणजेच रिटर्न गिफ्ट आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण महायुतीला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला होता। महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार सुद्धा राज ठाकरेंनी केला होता आणि आता विधानसभेला जेव्हा मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे त्यावेळेला काही जागांवर, मुंबईमधील काही जागांवर मनसेला बिनशर्त पाठिंबा महायुती देणार असल्याची माहिती आहे। सूत्रांनी ही माहिती लोकशाही मराठीला दिली आहे। तर शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये पाठिंब्याबाबत चर्चा झाल्याचंही कळतंय। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री याविषयीची चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवडी, वरळी आणि माहीमसह काही मतदारसंघांबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तर लोकसभेतील मदतीची महायुती विधानसभेला परतफेड करणार असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता राज ठाकरेंनी लोकसभेमध्ये आणि आता त्याचीच परतफेड कुठेतरी महायुतीकडून सुद्धा केली जाणार असल्याचं कळत आहे। मनसेच्या काही उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला जाणार असल्याचं कळत आहे। तर कोणकोणत्या त्या जागा असू शकतील आणि कोण उमेदवार असेल त्या ठिकाणी? सभी राजपत्रित महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी याला म्हणता येईल, कारण ही भेट आहे ती शनिवारी मध्यरात्री झालेली आहे। ज्यावेळी नागपूरवरून देवेंद्र फडणवीस आहेत ते निघाले आणि ते थेट मुंबईच्या दिशेने येत होते। मात्र सागरवरती रात्री 12 वाजता विमानतळावर पोहोचलेले फडणवीस सागरवरती 3:30 ते 4 नंतर पोहोचले। हीच परिस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। रात्री 11:30 वाजल्या दरम्यान ठाण्यावरून निघालेले शिंदे वर्षावर पोहोचताच 4 वाजलेले होते पहाटेचे। मधल्या 2 ते 3 तास ही दोन्ही बड नेते कुठे होते अशी चर्चा सुरू होती आणि आता जी माहिती समोर येते की वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल 2 तास चर्चा झाली आणि याच ठिकाणी महायुतीकडून एकंदरीत मनसेला कुठेतरी बिनशर्त पाठिंबा काही जागांवर दिली जाऊ शकतो। ज्या प्रकारे मनसेने लोकसभेमध्ये थेट महायुतीच्या व्यासपीठावर येत बिनशर्त पाठिंब्याची घोषणा केलेली होती आणि वरळी ज्या ठिकाणी दोन्ही म्हणजे महायुतीचं आणि मनसेचं वजन आहे, शिवडी आहे, माहीम आहे, असे काही मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचं मताधिक्य घटलेलं होतं। जरी विजय मिळवला असला महाविकास आघाडीने दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये, तरीही त्या ठिकाणी काही विधानसभा होते ज्या ठिकाणी आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ आहे अवघ्या 6,000वरती मताधिक्य पोहोचलेलं होतं। त्यामुळे या ठिकाणी आता विधानसभेमध्ये कुठेतरी विजय मिळवणं सुकर होऊ शकतं जर दोन्ही पक्ष एकत्र लढले तर। मात्र मनसेचा पहिल्यापासूनचा अजेंडा आहे, पवित्र आहे की स्वबळावर निवडणुका लढायचा आणि म्हणूनच आता या ठिकाणी जरी मनसे महायुतीमध्ये सामील होणार नसला तरी त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो आणि मनसेचे उमेदवार जर निवडून आले तर महायुतीचा समविचारी पक्ष म्हणून पुन्हा विधानसभा स्थापनेच्या वेळी कुठेतरी त्यांचा पाठिंबाही घेता येऊ शकतो। त्यामुळे ही आता जुळवाजुळव आहे एकंदरीत महायुतीकडून सुरू आहे। त्यामुळे महायुतीकडून आता नेमकं वरळी, शिवडी, माहीम सहित आणखी किती जागांवरती अशा प्रकारे पाठिंबा दिला जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण 2 दिवसापूर्वीच ही बातमी ब्रेक केली होती की अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेकडून माहीमचा मतदारसंघ सोडला जाऊ शकतो। सदा सरवणकर ज्या ठिकाणी आमदार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आता कुठेतरी या जागांवरती ही चर्चा झाली या बैठकीत अशी माहिती आहे। एकूणच मुंबई, पुणे, नाशिक अशा काही ठिकाणी मनसेची ताकद आहे, ती आता महायुती आजमावणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच एकूणच चेतन असं म्हणता येईल की जरी युती नसली तरी देखील एक अप्रत्यक्ष युती मनसे सोबत आहे असा अंदाज आपण लावू शकतो। आणि दुसरं म्हणजे तुम्ही सांगताय की एका 5 स्टार हॉटेलमध्ये बैठक झाली होती शनिवारी, तर ही बैठक नेमकी कुणाकुणामध्ये झाली, किती वेळ चालली होती आणि त्या बैठकीतला तपशील आपल्याला मिळू शकलाय का? निश्चितच रात्री 12:30 वाजल्यापासून 2:30 ते 3 वाजेपर्यंत 2 ते 2.5 तास ही चर्चा चालली। वरळीतील 4 सीझन जे हॉटेल आहे त्याचं नाव समोर येतं। या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक झालेली होती। या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीनही प्रमुख नेते उपस्थित होते आणि प्रामुख्याने राज ठाकरेंचा पहिल्यापासूनचा पवित्र आहे, सातत्याने ते बोलत आहेत मी कुणासोबत युती करणार नाहीये, मी एकला चळवळीचा नारा देत आहे आणि म्हणूनच जर युती होत नसेल तर किमान ज्या प्रकारे मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीत सामील न होता बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याच धर्तीवरती विधानसभा निवडणुकीत सुद्धा आता महायुतीकडून मनसेला बिनशर्त पाठिंबा काही जागांवर दिला जाऊ शकतो। ज्या ठिकाणी ठाकरेंचे आमदार आहेत त्या ठिकाणी विशेषतः मनसेला ताकद पुरवली जाऊ शकते, कारण ठाकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरेच पुढे येऊ शकतात अशी धारणा आता महायुतीची आहे। आणि त्या दृष्टीने मग मुंबईसारख्या दक्षिण मुंबईमध्ये ज्या ठिकाणी लालबाग परळ असेल अशा ठिकाणी जर मनसेची ताकद आहे, स्वतः बाळानंदगावकर शिवडीमधून उभे आहेत मनसेचे, त्या ठिकाणी सक्षम असा मोठा उमेदवार जरी नसला तरी जर थोडीशी ताकद भाजप आणि शिवसेनेने दिली तर निश्चितच मनसेचा विजय सुकर होऊ शकतो। अशाच प्रकारे वरळीतही आपण पाहू शकतो माहीम आहे
याशिवाय भांडूप आहे, अशा काही जागा आहेत की ज्या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार आहेत, तिथे शिवसेना आणि भाजपकडे तुल्यबळ उमेदवार असले तरी ते तितकेसे उमेदवार पुरेसे नाही आहेत की ते पराभव करू शकतात. मात्र मनसेकडे असे सक्षम उमेदवार की ते त्या ठिकाणी ठाकरेच्या उमेदवारांचा पराभव करू शकतात. त्यामुळे आता अशा जागांवरती महायुतीकडून उमेदवारी घोषित न करता एक मैत्रीपूर्ण लढत करत कुठेतरी पाठिंबा देऊन ठाकरे आणि महाविकास आघाडीला चितपट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. निश्चितच चेतन, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. मनसेचे प्रवक्ते योगेश शिले हे जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. योगेश शिलेजी, जरी मनसे युतीमध्ये सामील होणार नसली तरी देखील एक बैठक झाल्याचं कळत आहे, ज्याच्यामध्ये महायुती आता परतफेड करणार आहे. ज्या पद्धतीनं मनसेनं प्रचार केला होता महायुतीचा लोकसभेला, त्याची परतफेड करून काही जागांवर महायुतीकडून मनसेला पाठिंबा दिला जाणार असल्याचं कळत आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया यावर काय आहे? हॅलो. हा बोला बोला योगेश शिलेजी, आवाज येतोय तुमचा. चिलेजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? तर तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र आपण प्रतिक्रिया त्यांची घेण्याचा प्रयत्न करूयात. मनसेची नेमकी काय भूमिका आहे तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागणार आहे, आणि असं झालं तर मात्र ठाकरेंच्या सेनेसाठी किंवा महाविकास आघाडीसाठी त्या ठिकाणी एक मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. दरम्यान यानंतर पुन्हा एकदा जाऊयात मनसेचे प्रवक्ते योगेश शिले यांच्याकडे. योगेश शिलेची एक मोठी माहिती समोर येते की राज ठाकरे आणि माहितीच्या मोठ्या माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? चिलेजी, तुमची प्रतिक्रिया काय आहे? राज ठाकरे आणि काही माहितीच्या मोठ्या नेत्यांमध्ये बैठक झाल्याचं कळत आहे. 5 स्टार, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? तर चिले यांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे मनसेच्या इतर काही प्रवक्त्यांचं आपल्याला मत जाणून घेता येईल का, त्यांची भूमिका जाणून घेता येईल का, ते बघावं लागणार आहे. दरम्यान एक मोठी बातमी म्हणावी लागेल, महायुती आता मनसेला बिनशर्त पाठिंबा काही ठिकाणी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे याविषयीचा निर्णय कधी अधिकृतपणे जाहीर होतो ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.